बाहेरचा कोसळणारा पाऊस आणि गरमागरम वडापाव, त्याच्यासोबत खमंग चटण्या, झणझणीत वडापाव, अजून काय पाहिजे. मस्त रेसिपी घेऊन आलो आहे आज वडापावची. तर बनवूयात एकदम खमंग खुसखुशीत असा वडापाव. वडापावची चव वाढवणाऱ्या चवदार अशा चटण्यासुद्धा आज आपण बघणार आहोत. तर वडापावसाठी जे बाहेरचं आवरण लागतं ते आधी बनवूया आपण. त्यासाठी इथे मी 1.5 वाटी बेसन किंवा चणा डाळीचं पीठ घेतलं आहे. साधारणपणे मध्यम जाडसर दळलेलं असं पीठ घ्यायचं. एकदम बारीकही नको आणि एकदम जाडसरही नको. ह्याच्यामध्ये टाकूया आपण अर्धा चमचा चाट मसाला, पाऊण चमचा मीठ, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बाहेरचं आवरण जर टेस्टी बनलं तर वडापावची चवसुद्धा छान लागते. आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालूया आणि ह्याचं छान बॅटर बनवूया. हाताने ढवळलं तरी चालतं. आता इथे वडापाव छान बनण्यासाठी हे बॅटर 2 ते 3 मिनिट छान फेटून घ्यायचं. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला सोडा किंवा काहीही घालण्याची गरज पडणार नाही. फेटल्यामुळे काय होईल की हे बॅटर फ्लफी होईल आणि आपले वडापाव तळल्यानंतर एकदम टम्म फुगलेले असे खुसखुशीत होतील. आता फेटून झाल्यानंतर हे बॅटर ठेवूया आपण साईडला आणि आता वडापावसाठी लागणाऱ्या आपण चटण्या बनवूयात. तर गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. कढई तापली की गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि 10 ते 12 लाल सुक्या मिरच्या ह्याच्यामध्ये टाकायच्या. 5 ते 6 लसूण पाकळ्या. हे साधारणपणे 2 मिनटं मी खमंग भाजून घेतलेलं आहे. साईडला ठेवूया. आहे हिरव्या चटणीसाठी इथे अर्धी वाटी पुदिना, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि 1 वाटी कोथिंबीर. कोथिंबीरमध्ये मी त्याच्या दांड्यासुद्धा घेतल्या आहे, त्याच्यामुळे त्याची चव खूप छान येईल. आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया. त्यानंतर अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, चवीनुसार मीठ आणि अगदी थोडंसं काळं मीठ, आल्याचा तुकडा आणि अर्ध्या लिंबाचा रस. लिंबाचा रस आणि काळं मीठ घातल्यामुळे ह्या चटणीची चव खूप सुंदर येईल. तर थोडं थोडं पाणी घालून मिक्सीला असं बारीक वाटून घेऊया आणि एखाद्या भांड्यामध्ये काढून ठेवूया. तर आपली हिरवी चटणी तयार आहे. बटाट्याची सालं काढून घेतलेली आहेत. गार झाले की हाताने असे कुस्करून घ्यायचे. 5 ते 6 हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं आणि 9-10 लसूण पाकळ्या ह्या खलबत्त्यात ठेचून घ्यायच्या आहेत. कढई ठेवूया गॅसवर. त्याच्यामध्ये घालूया 1 मोठा चमचा तेल. तेल तापलं की गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि अर्धा चमचा जिरं मोहरी घालायची. जिरं मोहरी छान भाजत आली की त्याच्यामध्ये जे आपण मगाशी खलबत्त्यात वाटलं होतं हिरवी मिरची, आलं आणि लसूण तो घालायचा आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पानं तोडून घालायची. थोडासा हिंग घालूया आणि परतून घेऊया. आता हे सर्व मसाले भाजले की ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, साधारणपणे पाऊण चमचा मिठाचा वापर केला आहे आणि मगाशी जे हाताने बारीक केलेले बटाटे होते ते टाकूया. बटाटे गार झाल्यानंतरच ही चटणी किंवा जे सारण आहे बटाट्याचं आतलं ते बनवायचं. आता वरून घातले कोथिंबीर आणि अर्ध्या लिंबाचा रस. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि गार करायला ठेवूया. हे मिश्रण गार झालं की थोडंसं असं सारण घ्यायचं, गोळा करायचा आणि हातावर असं प्रेस करून ह्याच्या टिक्कीसारखा आकार द्यायचा. तर असे सर्व वडे आपण बनवून घेऊया. बटाट्याचा हा जो मसाला आहे हा गार झाल्यानंतरच मात्र ह्या अशा टिक्क्या किंवा वडे बनवून घ्यायचे. गरम असताना बनवले तर एकदम चिकट बनतात आणि असे छान खुसखुशीत होतात. तर आपले सर्व वड्यांचं आतलं आवरण बनवून झालेलं आहे. हे आवरण बनवेपर्यंत मी साईडला गॅसवर कढईत तेल तापत ठेवलं होतं. आपलं तेलही छान तापलेलं आहे. मगाशी जे बॅटर बनवलं होतं त्याच्यामध्ये 1 चिमूटभर हिंग घालूया आणि अगदी थोडंसं फेटून घ्यायचं ह्याला. आता मगाशी जो वड्यांचा शेप दिला होता तो ह्याच्यामध्ये घालायचा आहे
आणि अशा पद्धतीने वडे बनवायचे. तेल तापल्यानंतरच हे मिश्रण तेलात घालायचं आहे. त्यामुळे काय होईल की वडे छान असे फुलतील, टम्म फुगतील. असे वडे टाकत राहायचे आणि दोन्ही बाजूनी छान खरपूस तळून घ्यायचे. साईडला हे जे छोटं बेसनाचे भज्यांच्या आकाराचं दिसते ते आपण वेगळं काढणार आहोत चटणीसाठी. वडे तळून झाल्यानंतर हिरव्या मिरच्यासुद्धा तळून घेतल्या. तळण्याच्या आधी मात्र त्यांना थोडंसं चीर द्यायची म्हणजे तेलात फुटणार नाहीत. मग अशी जी मिरच्या आणि लसूण भाजून ठेवलेलं होतं तो गार झालेला आहे. तो मिक्सरच्या भांड्याला लावूया. चवीनुसार मीठ घालायचं आणि जे वडे तळताना बाजूला छोटी छोटी भजी झाली होती कुरकुरीत ती ह्याच्यामध्ये घालायची आणि ह्याच्यापासून बनवणार आहोत आपण वडापावसाठी लागणारी लाल चटणी. मिक्सरला लावून ह्याची छान चटणी बनवून घ्यायची. एकदम टेस्टी चटण्या बनतात ह्या दोनही. तर आपले वडेही तयार आहेत, चटण्या तयार आहेत. आता बनवूया आपण ह्याच्यापासून वडापाव. पावला असा मधोमध कट लावून घ्यायचा. थोडेसे वेगळे करूया आपण. तर इथे वरच्या बाजूला हिरवी चटणी लावली आहे आणि लाल चटणी टाकूया एका भागावर आणि मध्ये ठेवूया पाव. ह्या दोनही चटण्या चवीला एकदम खमंग लागतात. आता मध्ये ठेवूया एकदम खुसखुशीत आणि चवदार बनलेला असा वडा. तर आपला वडापाव तयार आहे. सोबत खमंग चटण्या, एकदम खुसखुशीत, झणझणीत आणि खमंग असा वडापाव तयार आहे. ऋतू कोणताही असो, वडापाव हा सर्वांचाच फेवरेट असतो. बऱ्याचदा आपण बाहेरच खातो, पण एखाद वेळ असेल तर नक्की असा घरी बनवून बघा. खूप सुंदर बनतात अशा पद्धतीने केलेले वडापाव. थोडीशी मेहनत लागते पण बनतात खूप सुंदर. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी. धन्यवाद.